आज पहाटे 3:30च्या सुमाराला ताराराणी चौकातून जात असलेल्या एका 16चाकी ट्रक ट्रेलरनं वाहतूक सिग्नलच्या 3 खांबांना जोरदार धडक दिली। या धडकेत 3ही खांब कोसळले। यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालमत्तेचं अंदाजे 1,40,000 रुपयांचं नुकसान झालंय। ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला। या प्रकरणी उत्तर प्रदेशातील चालक विजयकुमार अजयकुमार सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पहाटे घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली। ताराराणी सिग्नल या ठिकाणी पहाटे 4 वाजता एक कंटेनर एक मशीन घेऊन जात होता। तर त्या मशीनच्या मागच्या भागामध्ये त्या सिग्नलच्या केबल अडकल्यामुळे 2 पोल त्यामध्ये खाली पडले होते। तर या ठिकाणी तात्काळ आमचा स्टाफ यामध्ये शाहूपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, मी सुद्धा नाईट राऊंडला होतो। तर आमचे अधिकारी लोक त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि तात्काळ त्या ठिकाणी अग्निशमनची गाडी बोलवून घेऊन तसेच सिग्नल मेंटेनन्स करणारे महापालिकेचे निलेश हासे व त्यांच्यासोबतचा जो स्टाफ आहे तर तात्काळ त्या ठिकाणी बोलवून घेऊन ते पोल बाजूला करण्यात आलेले आहेत। तसेच त्या दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। यामध्ये काही कुठलेही अनुचित प्रकार काय घडलेला नाही, पण ते केबल अडकल्यामुळे ते पोल पडलेले आहेत। तर यामध्ये ते कारवाई करण्याकरता तो कंटेनर आणि चालक यांना शाहूपुरी पोलीस स्टेशनला कारवाई करता नेलेला आहे आणि तात्काळ सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू आहे। त्याकरता 2 पोल लावणं गरजेचं आहे। तर हे करण्याकरता साधारण 1 ते 2 दिवस लागतील। उद्या सायंकाळपर्यंत सिग्नल चालू होईल। अपघातात सुदैवानं कुणालाही दुखापत झालेली नाही। शाहूपुरी पोलीस अधिक तपास करतायत।